नमस्कार मित्रांनो, द ट्रायल रूम पॉडकास्टच्या 8व्या एपिसोडमध्ये मी शुभम जोशी आपलं स्वागत करतो. आज आपल्या पॉडकास्टमध्ये आलेले आहेत खास आणि एकदम खास माणूस म्हणजेच की ऍडव्होकेट वाजिद खान सर. इंस्टाग्रामवर ते प्रचंड फेमस आहेत आणि जे वाईट कमेंट करतात, आता ऑब्व्हियसली आपण त्यांच्याकडनं सगळ्या गोष्टी जाणून घेणारच आहेत. कशा पद्धतीने आपण केसेस करू शकतो, कशा पद्धतीने आपण त्या वाईट कमेंट करणारे किंवा शिव्या देणारे लोक असतील तर त्यांना आपण कसं कोर्टामध्ये खेचू शकतो, याच्या बाबतीत आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहे. त्यांची कोर्ट लाईफ, त्यांच्याबद्दल ते कुठून कसे आले, पुढे आले, याच्याबद्दल सगळ्या गोष्टींच्या आज गप्पा मारणार आहेत. चला तर आपण त्यांच्याकडे बोलूया. नमस्कार सर. नमस्कार. मी ऍडव्होकेट शुभम जोशी. तुम्ही इंस्टाग्रामवर जो काही धुमाकूळ घातलेला आहे तर त्याबद्दल शब्दच नाहीये. थँक्यू. आणि असे भरपूर नाही म्हणता येणार, पण क्वचित आहे वकील असे की जे इंस्टाग्रामवर माहिती देतात. तर आता आपण आपल्या पॉडकास्टला सुरुवात करूया. आपली जी काही जर्नी आहे, आपण कुठून आहात, आपण कसे पुढे आलात, तर याबद्दल आपलं कॉलेज लाईफ, डेफिनेटली. परत आपले शाळा, नंतर सगळीच म्हणजे ही गोष्ट जर आपण एक सांगितली आपल्या प्रेक्षकांना तर. मी माझा परिचय देतो. माझं नाव आहे ऍडव्होकेट वाजिद खान बेडकर. वाद विवाद पब्लिसिटी हा माझ्या आयुष्याचा एक आयुष्य म्हणजे म्हणतात अविभाज्य भाग आहे तो. तर याची सुरुवात होते 9वी किंवा 10वी पासून. माझे एक जिवलग मित्र आहेत अमित म्हणून. त्यांचे डॅडी सरकारी वकील होते आणि मी रोज त्यांना बघायचो. ते काळकोट घालतात, ते ड्युटीला जायचे. तर तिथून माझा जो एक प्रवास आहे तो सुरू झाला. आणि एक दिवस बोलता बोलता मी आणि माझे मित्र बसलो होतो. मला गणितातलं काही येत नाही, मला गणित आज सुद्धा आवडत नाही. बर. तर एक दिवस बोलता बोलता त्याच्या वडिलांनी मला टोमणा मारला, अरे तू वकील तरी हो, त्याच्यात गणित नसतं. ती गोष्ट माझ्या डोक्यात फिट झाली आणि तिथून माझ्या वकिलीची क्रेज मला सुरुवात झाली. अच्छा. आणि मोमेडियन समाजातला असल्यामुळे या ठिकाणी वकिलीत आल्यावर खोटं बोलावं लागतं, खराब आहे म्हणून शक्यतो घरच्याचाच पहिला विरोध होता. त्यामुळे घरच्यांनी कुठेही सहकार्य केलं नाही. बर. आणि त्यानंतर मी औरंगाबादला रूट अप केलं. अच्छा. मी बीडचा आहे, आता जे छत्रपती संभाजीनगर आहे त्या ठिकाणी मी गेलो. मग मी वकिलांकडे काय करायचो, टेबल साफ करणे, चहा आणणे, इथून छोटी माझी सुरुवात झाली. बर. मग वकिलांचा ऍज अ क्लार्क म्हणजे वकिलांच्या हाताखाली काम करतात. तर अशा गोष्टीची माझी सुरुवात झाली. आणि फक्त कॉलेजला मी परीक्षेला जायचो आणि वकिलांच्या हाताखाली काम करायचो. ही माझी बेसिकली वकिलीची सुरुवात. अच्छा. आणि मग जेव्हा तुम्ही बीडवरून इकडं पुणे आणि बीड याच्यामध्ये तुमचा एक वेगळा प्रवास आहे, तर त्याबद्दल थोडी माहिती जर दिली. येस. तर